डायरेक्ट गुंतवणूक करावी का ॲडवायझर थ्रू गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडमध्ये? तर मित्रांनो, खूप सारे लोक या कन्फ्युजनमध्ये असतात की काय नक्की केलं पाहिजे. डायरेक्ट गेलं तर काय ब्रोकरेज वगैरे वाचतं आणि ॲडवायझर थ्रू गेलं तर त्याला ब्रोकरेज जातं, म्हणून मी काय केलं पाहिजे असा प्रश्न मला हमेशा येतो. माझं याच्यावरती साधं सोपं सोल्युशन आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड सगळ्या त्याच्या कन्सेप्ट माहीत आहेत तर तुम्ही नक्कीच काय केलं पाहिजे, स्वतः डायरेक्टमध्ये जाऊन गुंतवणूक केली पाहिजे. तुम्हाला मार्केट समजतं, त्याचे चढ उतार समजतात, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप समजतं, आता कोणतं थेमॅटिकल फंड किंवा सेक्टरल फंड रिटर्न देणार आहे ते समजतं. तर नक्की डायरेक्ट जा. पण तुम्हाला हे जर सगळं समजत नसेल तर मात्र तुम्ही इनडायरेक्ट किंवा ॲडवायझरच्या थ्रू गेलं पाहिजे. त्या व्यक्तीला खूप सारं नॉलेज असतं असं माझं मत आहे आणि तो तुम्हाला मदत करू शकतो. पडत्या काळात तो तुम्हाला सहारा देऊ शकतो. आणि एमफीचा एक रिपोर्ट असं सांगतो की जी लोक ॲडवायझर थ्रू जात आहेत ते चांगली वेल्थ तयार करत आहेत, पण जी लोक डायरेक्ट जात आहेत ते जेव्हा एखादी डाऊन साईड येते त्यावेळी मात्र लॉस बुक करून बाहेर पडत आहेत. सो माझं मत आहे ॲडवायझर थ्रू गेलं पाहिजे.